काय? तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे केस हवे असतील मुलायम, तर हा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि हा व्हिडिओ बस तुमच्यासाठी. बस आल्यापासनं एवढं मॅजिकल असं केसांसाठीचं उपाय आपण करणार आहोत आणि 2 स्टेपमध्ये आपल्याला हे करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. जो शॅम्पू तुम्ही केस धुण्यासाठी वापरता, हर्बल असेल किंवा कोणताही, तो शॅम्पू तुम्हाला रेग्युलरली घ्यायचा आहे. नेहमी जो तुम्ही वापरतो, जो आपल्या केसांना सूट होतो, आपण त्याच शॅम्पूचा इकडे वापर करत आहोत. सो इकडे आपल्याला शॅम्पू जेवढ्या आपल्या केसांना लागतोय, आपल्याला माहिती असतं कोणाचे केस जास्त लांब असतात, कोणाचे कमी. सो त्या हिशोबाने इकडे मी साधारणतः 2 चमचे शॅम्पू घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अलोवेरा. अलोवेरा आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही. अलोवेरा हे जे आहे फॅटी ऍसिड त्यामध्ये भरपूर असतं आणि त्यामध्ये जास्त जे आहे दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि कोरफड जेल जर आपण यूज केलं तर केस मजबूत, चमकदार आणि लांब होतात. आणि कोरफड जेल लावलं ना तर केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत होते. केसांचे गळणे आणि तुटणे सुद्धा कमी होतं. डोक्यातील कोंडा आणि टाळूची जळजळ सुद्धा टाळता येते. कारण हिवाळा सुरू आहे, त्यामुळे डोक्यामध्ये कोंडा आणि केस फार ड्राय होणं हे कॉमन आहे. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल ह्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला खूप इझिली मिळून जाईल आणि या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्हाला जे आहे 1 ते 2 यामध्ये टाकायचं आहे. आणि हे जेव्हाही हे आपण करत आहोत तर तेव्हा आपल्याला जेव्हा हेअर वॉश करायचा आहे तेव्हा फ्रेशलीच हे बनवायचं आहे. आणि हे जे काही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असते ही आपल्या स्किनसाठी सुद्धा आणि हेअरसाठी सुद्धा खूप महत्त्वाची असते. कारण यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात आणि केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ईचे फायदे खूप मोठे आहेत. केसांची वाढ होते, केसांच्या खूप पेशी नष्ट होण्यापासून व्हिटॅमिन ई संरक्षण करते. चांगलं फेटून घ्यायचं. आपलं हे जे काही एक बेस आहे केस धुण्यासाठीचा तो तयार झालेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची असायला हवी. आता जर तुम्ही केस धुताना पाण्याचा वापर करत असाल, म्हणजे पाण्याचा वापर आपण करतो, पण मग घेतला आणि त्यामध्ये हे डिझॉल्व्ह करून आणि मग त्याचा वापर करत असणार तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. पर्सनली माझे केस हे खूप फ्रीजी, खूप ड्राय आणि खूप माझी ऑइली केस होतात, अगदी तेल लावलं नाही तरी सुद्धा. तर मला याने खरंच खूप फरक पडला. आता आपल्या आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. स्वच्छ आलं धुवून घ्यायचं, कारण आल्यावरती भरपूर माती असते आणि त्यानंतर त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. बऱ्याचदा आपल्या केसांमध्ये किंवा स्काल्पवरती कोंडा झाल्यामुळे आपल्याला जे आहे बऱ्याचदा प्रचंड केस गळती होते आणि हे कॉमन आहे हिवाळ्यामध्ये. त्यामुळे तुम्ही हे अवश्य ट्राय करा. आता बघा, एवढा मी अद्रकीचा एक पीस घेतलेला आहे आणि तुकडा घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे. खरं तर आपल्याला याचा ना रस काढून घ्यायचा आहे, म्हणून आपण ग्रेट करून घेतोय. जेणेकरून काय होतं की हे व्यवस्थित रित्या जे आहे त्याचा रस निघण्यास मदत होते. आता एवढूसाच आहे, त्यामुळे आपण काही मिक्सरला फिरवलेलं नाही आहे. आता एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने याचा आल्याचा रस काढायचा. गाळणीचा वापर तुम्ही इकडे करू शकता, जेणेकरून यामध्ये काही आल्याचे तुकडे राहणार नाही. खूप छान पद्धतीने रस निघतो. आता हा जो काही आल्याचा रस आहे हा आहे 1 चमचा. 1 चमचा म्हणजे थोडाच आल्याचा रस घ्यायचा. त्यामध्ये 3 चमचे आपल्याला जे तेल तुम्ही वापरता, जर आपण पॅराशूट ऑइल वापरत आहोत म्हणजे कोकोनट ऑइल वापरत आहोत तर 3 चमचे टाकायचं. आता बघा हे कसं यूज करायचं तेही महत्वाचं आहे. सगळ्यात प्रथम फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या केस धुवायचे आहे, तर रात्री तुम्हाला हे बनवायचं आहे आणि हे तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे. जर तुमच्या केसांमध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असेल तर रात्री लावायचा आहे. जर तुम्हाला केस गळती फार असेल, कोंडाही सोबत असेल, तर ज्या दिवशी केस वॉश करायचा त्याचं 3 ते 4 तास अगोदर तुम्हाला हे तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे, म्हणजेच तुमच्या स्काल्पला लावायचं आहे. व्यवस्थितरित्या लावायचं. याची एक छानशी लेअर होते आणि सगळ्यात महत्वाचं कापसाच्या बोळ्याचा वापर करून आपण हे लावत आहोत. जर तुमचे खूप लांब केस असेल तर फक्त केसांच्या मुळाशी लावा. तुम्हाला अगदी तुमच्या पूर्ण केसांना हे लावायची गरज नाही आहे. कोंडा असेल किंवा काही बुरशी वगैरे झाली असेल, बऱ्याचदा आपल्याला इन्फेक्शन सुद्धा होतं स्काल्पला, ते सुद्धा घरगुती या उपायाने निघण्यास मदत होते. चांगली मस्त मालिश करायची. त्यानंतर आपल्याला केस धुवायचे दुसऱ्या दिवशी. तर जे आपण शेअर केलं त्या पद्धतीने जे शॅम्पू बेस आपण तयार केला आहे तो करायचा आहे. फार ऑइली केस असतील, फार ड्राय असतील, फार फ्रीजी असतील, केस गळती फार असेल तर अशा पद्धतीने ट्राय करा आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये हे नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल. खूप छान पद्धतीने केस अगदी मुलायम बनतात. जर तुम्हाला केसांसाठी मास्क घरच्या घरी बनवायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. व्यवस्थितरित्या आपल्याला हे आपलं
केस जे आहे ते व्यवस्थित अगदी अशा पद्धतीने मसाज करून सगळ्याकडे जे आहे हे धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार कोणत्याच प्रकारचा ऑइलीनेस आपल्या केसांमध्ये राहत नाही. सो तुम्ही इकडे बघू शकताय केस किती छान झालेले आहे, अगदी मुलायम सॉफ्ट होतात. मी हीच रेमेडी हिवाळ्यामध्ये नेहमी ट्राय करत असते, कारण माझ्याही याच्यामध्ये जे आहे अगदी फ्रीजे होतात, ड्राय फार केस होतात, ऑइली स्काल्प आहे माझा भरपूर. सो मी हे नेहमी ट्राय करते आणि बस त्यानेच मी हे हेअर वॉश केलेले आहे, तुमच्या समोर आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि केस गळती बघू शकताय, बिलकुल केस गळती होत नाहीये. सो मी ज्या रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते त्या अवश्य ट्राय करत जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. बाय.